जिंदाबाद जिंदाबाद कर्जमाफी न करणाऱ्या सरकारचा निषेध असो, कर्जमाफी न करणाऱ्या सरकारचा निषेध असो. अरे आवाज दो. खोट्या जीआरची होळी करा. कर्जमाफी जीआरची होळी झालीच पाहिजे. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली. कोणवंत देत नाही. कोणवंत देत नाही. शेतकऱ्यांनीच पाहिजे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे. निषेध कर्जमाफीसाठी निश्चित करणार आहोत असं कर्जमाफीचा GR निघण्या अगोदर त्यांनी ठिकठिकाणच्या भाषणामध्ये सांगितून येते की महाराष्ट्रातील हे विरोधी सरकार आहे. या शेतकऱ्यांनी काढलेला GR वापस घेऊन शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कर्जमाफी. त्याच्यानंतर एक दोन लोक फक्त राहिलेले आहेत. शेवटी समारोपीय यशवंत भाऊ थोडक्यात बोलतील आणि मग त्यानंतर आपण एक 5-10 मिनिटानंतर इथे या GRची होळी करणार आणि निवेदन आपण राज्य शासनाला पाठवणार. अच्छा, या सर्व नागरिक शेतकरी बंधूंनो, कार्यकर्ते, ते निवडणुकीच्या आधी प्रचार करत फिरत होते की बाधा करणार होते. सरकार येऊन बरेच दिवस झाले. महाराष्ट्र शासनाची ही जी 2026ला 2 जूनला जे आता हे कर्जमाफीचं जे धोरण जाहीर केलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी ज्या सगळ्या अटी आणि शर्ती टाकलेल्या आहेत त्याच्यानुसार असं लक्षात येते की जवळपास 75% शेतकरी बसत नाही त्या कर्जमाफीच्या योजनेत आणि म्हणून एक प्रकारची शेतकऱ्यांची फसवणूक या माध्यमातून या सरकारने केलेली आहे आणि पुन्हा शेतकऱ्यांना भ्रमात ठेवण्याचं राज्यातल्या लोकांना कर्जमाफी केलं असं ढोंग करायचं हे जे ढोंग करण्याचं खोटं बोलण्याचं काम पुन्हा या GRच्या माध्यमातून केलेलं आहे आणि हा फसवा GR शेतकऱ्यांच्या विरोधातला असल्यामुळे त्याची होळी करत आहोत आणि सरकारला आम्ही सांगत आहोत की तुम्ही जे आश्वासन दिलं होतं की शेतकऱ्यांचा सरसकट सातबारा कोरा करू आणि आता तुम्ही 1 वर्षभरापूर्वी पुन्हा म्हटले तुम्ही की 2 लाख किमान सरसकट सगळ्यांना देऊ ते किमान तुम्ही द्या अन्यथा राज्यभर शेतकऱ्यांचं आंदोलन मोठ्या प्रमाणात वाढेल. आज या ठिकाणी शेतकरी कामगार समन्वय समितीच्या वतीने ज्यामध्ये विविध सामाजिक राजकीय संघटना सहभागी आहेत हा जो 2 जून 2026चा शेतकरी कर्जमाफीचा GR महाराष्ट्र शासनाने काढला हा GR अत्यंत फसवा आहे आणि शेतकऱ्यांची जी कर्जमाफी सरकारने जी वाजत गाजत या ठिकाणी जाहीर केली यामध्ये 25% शेतकरी देखील कर्जमाफीस पात्र होणार नाही एवढ्या जास्त अटी त्यामध्ये टाकलेल्या आहे. यापूर्वीच्या कर्जमाफीमध्ये जे शेतकरी पात्र झाले किंवा ज्यांना लाभ मिळाला त्यांना यामध्ये वगळण्यात आलेला आहे आणि अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे ग्रामीण भागातले आमचे नगरसेवक आहे, जिल्हा परिषद सदस्य आहे, साधे सरपंच आहे, एखादी सहकारी सोसायटीचा कोणी मेंबर आहे, ज्याच्याकडे शेती आहे, अशा प्रकारच्या सर्व लोकांना याच्यातून वगळलेलं आहे. महाराष्ट्र सरकारने भारत सरकारने मोदीजींनी जाहीर केलं होतं 2014 मध्ये प्रधानमंत्री होण्यापूर्वी की माझ्या पहिल्याच मीटिंगमध्ये कॅबिनेटच्या मी शेतकऱ्यांच्या संपूर्ण भारतातल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेईल. आमच्या सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी या निवडणुकीपूर्वी जाहीर केलं की शेतकऱ्यांचा सातबारा मी कोरा 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 करणार आहोत. परंतु आता या कर्जमाफीच्या निमित्ताने आमची फसवणूक झाली हे आमच्या लक्षामध्ये आलं आणि म्हणून या GRची आम्ही या ठिकाणी होळी करत आहोत. आज सरकार सांगते आहे की शेतकऱ्यांना अनेक लोक म्हणतात शेतकऱ्यांना कर्जमाफी मागण्याची सवयच झाली पण आम्हाला सवय नाही. सरकारनंच आमच्या डोक्यावर हे कर्ज साठवलेलं आहे. आज 3 रुपये किलोचं 20 वर्षापूर्वी असणारं मीठ 40 रुपये किलो झालं. 2 रुपये किलोचा गहू मात्र 20 रुपयावर अटकून बसलेला आहे. म्हणजे शेतकरी जो उत्पादन करतो त्याचे दर महागाई वाढते त्या प्रमाणात वाढत नाही, त्याच्या शेतीमध्ये नफाच होत नाही म्हणून तो बँकेचा कर्ज भरू शकत नाही. साधा 1 रुपयाची माचीस जर आपण पाणठेल्यावरून घेतली ती त्याला 80 पैशामध्ये 20 पैसे नफा हा गॅरंटीचा त्या पाणठेलेवाल्याचा राहतो. पण एवढी मेहनतीनं कष्टानं शेती करूनही आज या ठिकाणी नफाच होत नाही. त्यामुळे शेतकरी कर्जाच्या सापळ्यामध्ये आज जरी कर्जमाफी गेली तरी पुन्हा अडकणारच आहे आणि म्हणून त्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात. 15 लाख शेतकरी भारतामध्ये आत्महत्या करतात ही अत्यंत शर्मेची बाब आहे आणि म्हणून एक वेळा शेतकऱ्यांचा सन्मान म्हणून
सरसकट सर्वांची कर्जमाफी करावी ही मागणी आम्ही या ठिकाणी करत आहोत.